सकल महती प्रकाशो हरि निवृत्तिदासु अवधारिजो जी अकार चरण युगुल उकार उदर विशार मगार महामंडल मस्तक शब्द ब्रह्म कवाळाली तेलिया श्री गुरु कृपा नमिरे आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ओम नमो जियाद्या जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते मजरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वर्णानाम् अर्थसङ्घानाम् रसायनां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको न तातो न माता न बन्धुर्न दाता न पुत्रो न पुत्री न पुरुषो न भरता न छाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं त्वमेका भवानि भवाभावपारे महादुःखभीरु प्रपन्न प्रकामी प्रलोभी प्रमत्त कुसंसारपाश प्रबद्ध सदाहं गतिस्त्वं त्वमिता भवानि न जानामि दानं न च ध्यानयोगं न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रं न जानामि पूजा न च न्यासयोगं गतिस्त्वं त्वमेका भवानि न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित् न जानामि भक्तिं व्रतं वापि मातर्गतिस्त्वं
कदाचारलीन कुदृष्टि कुवाक्य प्रबन्धः सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानि प्रदेशं रमेशं सुरेशं महेशं दिनेशं दिवीशेश्वरं वा कदाचित् न जानामि चान्यं सुराणां शरण्ये गतिस्त्वं त्वमेका भवानि विवादे विशाले प्रमादे प्रवासे जले वानरे पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं त्वमेका भवानि अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीणदीन सदा जाड्यवक्त विपत्तो प्रविष्ट प्रणष्ट सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं त्वमेका भवानि गतिस्त्वं त्वमेका भवानि। बोलो जगदम्बा मात की जय, परांबा भगवती माता की जय, अंबाबाई माता की जय, तुळजा भवानी माता की जय, राजराजेश्वरी ललितांबा माता की जय। आज श्रीमद देवी भागवत कथेचा आपला कितवा दिवस? सहावी माळ नवरात्राची 6 दिवस चालू असलेला हा देवी भागवत ज्ञानयज्ञ. ज्ञानयज्ञ म्हटलं की असं वाटतं आपल्याला कोणतरी ज्ञान देत आहे, पण ज्ञान देणाराही फार काही मोठा नाही. आज गेली 5 दिवस चालू असलेला हा श्रीमद देवी भागवत यज्ञ आज आपल्या कथेचा 6वा दिवस. काल आपण महिषासुराचा जन्म कसा झाला, रंभ करंभ दुर्मुख हे अनेक राक्षस पृथ्वीवरती कसे उन्मत्त झाले होते, पृथ्वीला त्यांनी किती छळलं होतं, त्यांचं पुढे काय झालं, त्यांच्या सगळ्या देवांना छळलं, देवांचं स्थान हिसकावून घेतलं, त्यांना कसं मारलं, कोणी मारलं, कोणापासूनच त्यांना त्यांचा वध कोणी करू शकत नव्हतं. मग त्यांना मारलं कोणी? स्त्रीपासून वध व्हावा असा वर त्यांनी मागितला. मग त्यांना कोणी मारलं? दुर्धर असेल, ताम्र असेल, विरूपाक्ष असेल, अनेक राक्षस देवी भगवतीने. मग ती भगवती कशी प्रकट झाली? सर्व देवांच्या तेजातून एक रूप उदयाला आलं. त्या तेजाचं नाव देवी भगवती. त्या देवी भगवतीने महिषासुराचा काल वध केला. या कथा आपण पाहिल्या. महिषासुराचा वध झाल्यानंतर पृथ्वीकडे सगळा आनंदी आनंद झाला. ब्राह्मण, गायी, सर्व पशु पक्षी आनंदाने राहू लागले. सर्व प्रजा आनंदित झाली. सर्व देवही आनंदित झाले आपापल्या स्थानांवरती जाऊन. या सगळ्या कथा आपण काल पाहिल्या. मग काल जेव्हा महिषासुराचं चरित्र संपलं, महिषासुर मर्दिनीचं चरित्र संपलं, तेव्हा जन्मेजय राजा पुन्हा व्यास महर्षींना विचारतायत, या भगवतीचं जे मी आता चरित्र ऐकलं ते ऐकल्यामुळे मला तिच्याविषयी अजून ऐकायची इच्छा निर्माण झालीय. अजून कोणाकोणाला तिने मारलं,
झाली तिचं चरित्र ऐकण्याविषयीची. तेव्हा व्यास महर्षी त्यांना सांगतात कथेकडे वळण्यापूर्वी आजची 6 विमान आजच्या देवीचं जे रूप आहे ते आपण पाहूया. आजच्या देवीच्या रूपाचं नाव आहे कात्यायनी माता. कात्यायनी माता मातृत्वाने ओतप्रोत भरलेली. तसेच तिच्या जे काही अनेक गुण आहेत ते गुण एखाद्या मुलीच्या अंगी असले पाहिजेत. या रूपाची आराधना, या कात्यायनी मातेच्या रूपाची आराधना कुमारिका करतात आपल्याला उत्तम वर प्राप्त व्हावा यासाठी. का? कारण ही माता संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपण या सर्व गुणांची प्रतीक आहे. आणि विवाहासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. विवाह म्हटलं की संरक्षण आलं, विवाह म्हटलं की वचनबद्धता आली, विवाह म्हटलं की आपलेपण आला, विवाह म्हटलं की सहजीवन आलं. या सगळ्यांची प्रतीक कात्यायनी माता आहे. म्हणून या कात्यायनी रूपाची कुमारिका पूजा करतात, उपासना करतात. अशी आजची कात्यायनी माता कथेकडे वळूया. जन्मेजय राजा विचारतात आणखी काही कथा मला सांगा, ऐकायची उत्सुकता आहे. व्यास महर्षी सांगतात पूर्वीच्या काळी महाबाहू चंड मुंड होऊन गेले रक्तबीजाचं नाव आपण काल ऐकलं फक्त. रक्तबीज आहे, धूम्रलोचन आहे आणि त्याचबरोबर शुंभ निशुंभ राक्षस आहेत ज्यांचा देवीने निपात केला. सुमेरू पर्वतावर सर्व देव गेले, निर्भय झाले, देवीची पूजा केली, पूजन केलं, स्तुती केली. जन्मेजय राजा म्हणतात हे मला सविस्तर सांगा की हे राक्षस कोण होते, ते कसे उत्पन्न झाले आणि देवीने त्यांचा वध करावा असं त्यांनी काय केलं होतं आणि देवीनेच का वध केला. शुंभ निशुंभ मूळचे कोण, शक्ती संपन्न कशामुळे, त्यांना राज्य कोणी दिलं, असुरांचं राज्य त्यांना कोणी दिलं, ते असुर कसे झाले, ते स्त्रीकडूनच का मारले गेले. मग व्यास महर्षी सांगतात पूर्वीच्या काळी पाताळातून तपश्चर्या करण्यासाठी म्हणून शुंभ निशुंभ हे 2 जण भाऊ पृथ्वीवरती आले. 10,000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. कथाभाग काही महिषासुराप्रमाणेच आहे. 10,000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. 10,000 वर्ष ब्रह्मदेव प्रसन्न झाले. जो वर हवा आहे तो मागून या, मी तुमच्या तपश्चर्येवरती प्रसन्न आहे. शुंभ निशुंभ म्हटले प्रत्येक जीवाला मरणाची भीती आहे. प्रत्येक जीव कोणताही असो, ती सूक्ष्म कीटकापासून मोठ्यातला मोठा आपल्यासारखा जीव घ्या, मरणाची भीती आहे. सहज कोणाला जाऊन म्हणा आज तुला मरायचंय, काय होईल, घाबरतो माणूस. मरण जवळ आलंय आपलं, या नुसत्या विचारानेही मनाला फार वेदना होतात. मरायला कोणी सहजासहजी तयार होत नाही. उलट हर एक प्रयत्न करतो आपण जिवंत राहण्यासाठी. अट्टाहास. मग भले आम्हाला किती ठिकाणी सुया टोचल्या जाऊ देत, किती नळ्या लावल्या जाऊ देत, पण आम्हाला अट्टाहास जगण्याचा आहे. विचारलं मरायला कोण कोण तयार आहे, तर गर्दीतून एखादाही हात वरती येत नाही. आशा सगळ्यांना जगण्याची आहे, मरण्याची नाही. नाही, मरूही नाही कुणी. आशा सांगते आपली कशात आहे. मग भीती मरणाची आपल्याला. मरण कोणालाच नकोय, पण सगळे जिवंत राहून कसं चालेल. काल सांगितल्याप्रमाणे मरावं तर लागणार. एक दिवस जन्म घेतलाय म्हणजे ब्रह्मदेव म्हणतात हे कालगती विरुद्ध आहे, मला करता येणार नाही. दुसरं काही मागून घ्या. मर्तव्यम सर्वथा सर्वे प्राणी भिरणात्र संशया अन्यम प्रार्थयतम काम ददामि यच्च वांछितम. सर्व प्राणी मात्रांना मरण हे अटळ आहे, त्यामुळे तुम्हाला मरण येणारच नाही असा वर मी देऊ शकत नाही. त्यापेक्षा अन्यम प्रार्थयतम, दुसरं काहीतरी प्रार्थना करा, दुसरं काहीतरी मागून घ्या, ती इच्छा मी पूर्ण करेन. मग त्यांनी सांगितलं आम्हाला पशु पक्षी मानव दानव यांमधल्या कुठल्याही पुरुषाकडून मृत्यू नको. जेवढे काही जीव आहेत या पृथ्वीवरती
त्यातल्या पुरुषांपासून मृत्यू नको, कारण स्त्रिया आम्हाला मारणार नाहीत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्ही स्त्रिया शुद्ध करणार नाही आणि त्या आमच्या समोर टिकू शकत नाही. स्त्रीकडून मृत्यू नको, पुरुषांकडून मृत्यू नको. ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे. ब्रह्मदेवांनी वर दिला, पशु पक्षी कुठलाही सूक्ष्म जीव मानव दानव यांच्यापैकी कोणताही पुरुष तुम्हाला मारू शकणार नाही. शुंभ निशुंभ वर प्राप्तीमुळे आनंदित झाले. पुन्हा पाताळात गेले. गुरु शुक्राचार्यांना बोलवलं पौरोहित्य करण्यासाठी. मग त्यापैकी शुंभ हा मोठा होता दोन्ही गावांमध्ये. मग असं ठरलं की शुंभाला गादीवरती बसवायचं. शुक्राचार्यांनी शुंभाचा राज्याभिषेक केला. शुंभाला राज्याभिषेक केला हे समजताच आणि त्याला वरप्राप्ती झाली हे समजताच अनेक राजे त्याला येऊन मिळाले. त्याची शक्ती सामर्थ्य पाहून अनेक राजांनी त्याचं मांडलिकत्व स्वीकारलं. युद्ध करण्याची गोष्टच राहिली नाही. आणि ज्या क्षणी हे एवढे महाभयानक राक्षस त्याच्या पदराशी आले हे पाहताच बाकीच्यांनीही त्याचं शासन मान्य केलं. चंडमुंड आले आधी. चंडमुंड महाअभिमानी महापराक्रमी अनेक हत्ती उंट घोडे रथ सैनिक घेऊन त्यांच्या भेटीला. कोणाच्या? शुंभ निशुंभाच्या. त्यानंतर रक्तबीज 2 अक्षौहिणी सैन्य घेऊन आला. रक्तबीज असा होता इतका महापराक्रमी म्हणण्यापेक्षा इतका भयंकर. जर तुम्हाला समजा कापलं, तुमचं रक्त खाली पडतं का? रक्त पडतं कापल्यावरती. त्याच्यावर काय करता तुम्ही? काहीतरी उपाय करता. पण त्याचं रक्त एक थेंब जरी खाली पडलं, शत्रूने वार केल्यावरती त्या रक्तापासून अनेक रक्तबीज त्याच्यासारखे महाभयंकर राक्षस तयार व्हायचे. तुम्हाला तर किती बरं झालं असतं की नाही? गृहिणींना कापलं, एखादी तुमच्यासारखीच गृहिणी तयार झाली, कामाला मदत झाली असती. हो की नाही ना? असा हा महाभयंकर रक्तबीज आपली सगळी सेना आपलं सगळं सैन्य घेऊन शुंभ निशुंभाच्या भेटीला त्याच्या पदरी राहायला आला. धूम्रलोचन तोही सेनेसहित आला. सगळ्यांनी त्याचं दास्यत्व पत्करलं, त्याला मोठेपणा दिला. शुंभ निशुंभाकडे असंख्य सैन्य मोजता येणार नाही इतकी सैन्य त्याच्याकडे तयार झालं. मग सगळी पृथ्वी आता ताब्यात आली आहे. सगळ्या पृथ्वीवरती ताबा मिळवला. पृथ्वीचा ताबा घेऊन झाला आता लक्ष स्वर्गाकडे. पाताळ आपलं आहे, पृथ्वी आपली झाली, उरला स्वर्ग, तो इंद्राच्या ताब्यात आहे. आता निरोप नाही काही आक्रमण. इंद्राच्या राजधानावरती आक्रमण केलं गेलं. इंद्र बेसावत, देव बेसावत. घनघोर युद्ध सुरू झालं. बाण शस्त्र गदा रथ हत्ती घोडे सगळ्यांद्वारे युद्ध सुरू झालं आणि अखेर देवतांचा पराजय झाला. देवतांचा पराजय झाला. देव इतस्तत भटकू लागले. देवतांकडून सगळे अधिकार काढून घेतले शुंभ निशुंभाने आणि स्वतः इंद्राच्या जागेवरती जाऊन बसले. सगळी व्यवस्था सगळा कारभार स्वतःच्या हातात घेऊन बसले. काय करावं, कुठे जावं? गुहांमध्ये, नद्यांच्या किनारी, पर्वतांवरती, जंगलांमध्ये सर्व देव राहू लागले. यज्ञातला भाग मिळेना, जे मिळेल ते खाऊन गुजराण करू लागले. इतकी वाईट अवस्था झाली. कित्येक वर्ष अशीच गेली. शेवटी बृहस्पतींकडे गेले. बृहस्पतींकडे गेल्यावरती त्यांनी सांगितलं, आम्ही फार वर्णन केले, खूप फिरलो, आता गुजराण करणंही शक्य नाही. आता यज्ञातला भागही आमच्या वाट्याला येत नाही. शुंभ निशुंभाने सगळा काढून घेतला. कृपा करून काहीतरी उपाय करा, कुठला तरी यज्ञ करा, काहीतरी मंत्र म्हणा, काहीतरी तंत्रविद्या असेल ती करा, पण आम्हाला या दुःखातून मुक्त करा. तेव्हा बृहस्पती सांगतात, यज्ञ कोणासाठी करायचा, मंत्र कोणासाठी म्हणायचे? ते म्हटले, अरे जेव्हा यज्ञ केला जातो तेव्हा मंत्र इंद्र अग्नी अरुण वरुण यांच्यासाठी म्हटले जातात आणि तुम्हीच दुःखात आहात, तुम्हीच संकटात आहात, तुमचं पदच
घेतलाय. मंत्र कोणासाठी म्हणायचे? ज्यांच्यासाठी म्हणायचे तेच दुःखी आहेत, त्यांना तो भाग मिळत नाहीये. म्हणायचे कोणासाठी? ते हवन करून उपयोग होणार नाही, तुम्हाला त्याचा भाग मिळणार नाही. तेव्हा बृहस्पती त्यांना सांगतात एक उपाय आहे, आपण एक करू शकतो. इंद्राला सांगतात अरे तू किती तपश्चर्या केलीस, किती हवन केलंस, तरी दैवापेक्षा मोठं काहीच नाही. दैवापेक्षा मोठं काहीच नाही. दैव तुझं आता आपण काल पाहिलं, नशीब आणि कर्म सगळं आपण काल पाहिलं. मी आता त्याच्यात जास्त वेळ घेणार नाही, आता जास्त विस्तार करणार नाही. दैव तुझं आता चांगलं नाही, पण एक उपाय आहे तेवढा सांगतो, तेवढा सगळ्यांनी मिळून करा. ज्या वेळेस भगवतीने महिषासुराचा वध केला त्यावेळेस तिने तुम्हा सर्वांना एक वर दिला होता, तो ध्यानात आणा. काय होता तो वर? त्यावेळेस ती महिषासुर मर्दिनी असं सांगितलं, जेव्हा केव्हा असा महिषासुर उत्पन्न होईल किंवा जेव्हा केव्हा तुम्ही अशा संकटात सापडाल ना, त्या संकटाचं निवारण करण्यासाठी मी येईल. फक्त मला एकदा आवाज द्या, मला बोलवा, त्या संकटातून निवारण करण्यासाठी मी स्वतः येईल. भगवतीने दिलेला वर आठवा, त्या भगवतीची प्रार्थना करा. मग त्या भगवतीची प्रार्थना कशी करायची, कुठे करायची, याचा विधी बृहस्पती समजावून सांगतात. ते सांगतात हिमालयावरती जा, तिथे गुहेत ती कमलाक्षी राहते. हिमालयावरती गुहेत ती भगवती ती कमलाक्षी राहते. तिची माया बीज मंत्राने प्रार्थना करा. तिला सांगा आई दार उघड, आमच्यावरती संकट आलंय, या संकटाचं निवारण कर. हे उरात पेटाला वनवाई झाला सत्वर धाव गाई. उरात पेटाला वनवाई झाला सत्वर धाव गाई. दारात वाऱ्याचे गावात आलं, या दाराशी वादळाई. वाऱ्याच्या येगानं धावत आलं, या दाराशी वादळाई. दार उघड, दार उघड, दार उघड गाई. दार उघड, दार उघड, दार उघड गाई. अगं दुधाच्या जागीनं सुखारी पापडी बोलू दे तिला गाई. अगं दुधाच्या जागीनं सुखारी पापडी बोलू दे तिला गाई. समजाच्या गळा भरून बाटली सुखाची परळी आई. समजाच्या गळा भरून बाटली सुखाची परळी आई. हे उरात पेटाला बनवाई जरा सत्वर धाव गाई. वाऱ्याच्या येगानं धावत आलं, या दाराची वादळाई. दार उघड, दार उघड, दार उघड गाई. दार उघड, दार उघड, दार उघड गाई. हे नावाचा तुया मी भराला मळवट सुखात राहू दे आई. हे नावाचा तुया मी भराला मळवट सुखात राहू दे आई. जोगाव मागून भरली दोरडी सांभाळले कराई. जोगाव मागून भरली दोरडी सांभाळले कराई. उरात पेटाला वनवाई झाला सत्वर धाव गाई. वाऱ्याच्या वेगानं धावत आलं, या दाराची वादळाई. वाऱ्याच्या वेगानं धावत आलं, या दाराची वादळाई. दार उघड, दार उघड गाई. दार उघड, दार उघड गाई. नाही दार उघड. प्रार्थना करतायत सगळे देव स्तुती करतायत नाना मंत्रांनी. आई दार उघड. हा जो वनवा पेटलाय, कोणता वनवा? या महिषासुरासारख्या एका पुन्हा राक्षसाने आमचं राज्य बळकावून घेतलंय. सुखाची एक पाकळी तरी आमच्या आयुष्यात येईल. आईला सांगतात, विनवणी करतायत, आईची स्तुती करतायत. कोणत्या मंत्रांनी करतायत आपण पाहूया. नमो देवी विश्वेश्वरी प्राणनाथे सदानंद रूपे सुरानंद देते. नमो दानवांत प्रतिमानवाला मरे
भगवतीची स्तुती चालू आहे. ते सांगतायत, हे विश्वेश्वरी, हे आदी स्वरूपिणी, सगळ्या प्राण्यांची स्वामिनी तूच आहेस. सगळ्या देवतांना यश प्रदान करणारी तूच आहेस. स्मृती तूच आहेस, धुती तूच आहेस, बुद्धी तूच आहेस, जरा तूच आहेस, पुष्टी तूच आहेस, क्षमा ही तूच आहेस. सर्व काही तूच आहेस. सुविद्या तू आहेस, शांती तू आहेस, विश्वाची पुरातन मूल प्रकृती तू आहेस. संहार काळामध्ये शक्ती स्वरूप तू आहेस. सृजन करण्याचं बीज तूच आहेस. पूर्वीच्या काळी जेव्हा आम्हा देवतांवर महिषासुराने आक्रमण केलं, त्यावेळेस त्या महिषासुराचा नाश करण्यासाठी जी आली होतीस ती तूच आहेस. पण आता झालंय असं, पुन्हा एकदा आमचं रक्षण करण्यासाठी तू ये. अशी नाना मंत्रांनी, हे मंत्र आमचे मनचे नाही, श्रीमद्देवी भागवतात मध्ये मंत्र आहेत. स्तुती करतायत इंद्र आदी सर्व देव म्हणून स्तुती करतायत भगवतीची. इतक्यात हिमालयाच्या गुफेतून गंगा स्नान करण्यासाठी मा भगवती प्रकट झाली. बोल जगदंबा माता की. दिव्य वस्त्र धारण केलेली, दिव्य अलंकार ल्यायलेली एक स्त्री चालत 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 हंस गतीने चालत चालत बाहेर आली. बाहेर येण्याचं निमित्त काय, तर गंगेचं स्नान करावं अशी इच्छा झाली. सगळ्या देवांना पाहिलं, तिने विचारलं, इतक्या मलिन चेहरे, इतके काळवंडलेले चेहरे का झाले तुमचे, इतके कृश का दिसताय तुम्ही, काय घडलंय असं, का आवाहन करत होतात, कोणाचं आवाहन करत होतात, कशासाठी करत होतात. सर्व देव सांगतात, भगवती भगवती माता, मा जगदंबा, आम्ही तुझंच ध्यान करत होतो. अगं, पृथ्वीवरती अशुंभ निशुंभ राक्षसांनी हाहाकार माजवलाय. सगळीकडे उन्मत्तपणा माजवला. एवढंच नाही तर स्वर्गावरती आमचं राज्य सुद्धा आमच्यापासून हिसकावून घेतलं. स्वर्गातले सगळे भोग भोगताय आणि आम्ही वन वन हिंडतोय. आम्हाला यज्ञातला भागही मिळत नाही. कसं जगायचा हा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. म्हणून तुझी प्रार्थना करतोय की हे देवी, आता त्या राक्षसाचा नाश करून आमचं रक्षण कर. कारण पूर्वी त्यांना ब्रह्मदेवाने वर दिलाय की तुम्हाला कुठलाही पुरुष मारू शकत नाही, म्हणून आमची युद्धामध्ये हार होते, आम्ही युद्ध करू शकत नाही. तेव्हा तूच आम्हाला यातून बाहेर काढू शकतेस, कारण तू आमची आई आहेस. तेव्हा भगवती गोड हसते आणि सांगते, काळजी करू नका, उद्धार करेन तुमचा, तुम्हाला तुमच्या योग्य जागी नेऊन ठेवेल. कमी करायचं, वाढवायचं थोडं. जगदंबा माता की जय. स्तुती केली, भगवती प्रकट झाली. भगवतीने सगळ्या दुःख, सगळे चिंता ऐकून घेतल्या आणि त्याच वेळी त्या भगवतीच्या देहातून एक दुसरा देह, एक दुसरी स्त्री प्रकट झाली. तिला म्हणतात कौशिकी. बोल कौशिकी माता की जय. पण त्या कौशिकी मातेचं रूप कसं होतं, भयानक असं, भीती वाटेल असं, काळे घोर, काळी कुट्ट स्त्री. म्हणून तिला काळ रात्री असंही म्हणतात. पृथ्वीवर तिचं नाव काळ रात्रीच आहे किंवा कालिका आहे. काळ रात्री म्हणतात तिला. काळभूर रूप घेतलेली, डोळे लाल लाल आगीसारखे, जीवही लाल लाल, की ती पाहताच दानवांना भीती वाटावी अशी. ती म्हटली, काळजी करू नका, आम्ही दोघी जातो, तुमचं सगळं काम फत्ते करून येतो. उन्मत्तपणे सिंहावर बसली. उन्मत्त कोणत्या भाषेत, कोणासाठी, दानवांसाठी. उन्मत्तपणे म्हणजे त्यांचा नाश करण्यासाठी. उन्मत्तपणे सिंहावरती आरूढ झाली. कालिकेला सोबत घेतलं. कोण? अंबिका माता. आणि ही जी कालिका आहे ती पार्वती मातेच्या तेजापासूनही प्रकट झाली, म्हणून तिला कौशिकी असं म्हणतात. त्या अंबिकेने कालिकेला सोबत घेतली, सिंहावर आरूढ झाली आणि शुंभ निशुंभाच्या राजधानीत जाऊन पोहोचली. शुंभ निशुंभाच्या राजधानीत मध्यभागी असणाऱ्या रमणीय बागेत जाऊन बसली आणि काय केलं,
सुमधुर आवाजात गायन सुरू केलं. ते गायन ऐकलं. शुंभ निशुंभ मंत्रमुग्ध झाले. रस्त्याने येणारे जाणारे मंत्रमुग्ध झाले. का होणार नाही? या सृष्टीची रचयिता, या सृष्टीची पालन करता, या सृष्टीची संहारक शक्ती, आपल्याला जिवंत ठेवणारी शक्ती, या सृष्टीची महामाया साक्षात गाणं गाते. कोण लुब्ध होणार नाही? कोण मंत्रमुग्ध होणार नाही? सगळे मंत्रमुग्ध जागच्या जागीच थांबलेत. एक दूत पळत पळत राजाकडे गेला. त्याला सांगितलं, बागेमध्ये एक रमणीय, एक सौंदर्यवती, एक लावण्यवती स्त्री बसली आहे. सिंहावर आरूढ आहे, पण तिच्या सोबत एक कुरूप स्त्री सुद्धा आहे. पण ती जी लावण्यवती आहे ती तुमच्यासाठी योग्य आहे. आवाज फार मधुर आहे. ते म्हटले ऐकतोय. त्याला ऐकू जाईल असंच तर म्हणत होती. आवाज फक्त त्याच्या राजवाड्यापर्यंत जात नव्हता. त्या आवाजाने त्रैलोक्य गुंतून गेलं होतं. चंड मुंडाने तिला पाहिलं. सांगितलं राजाला जाऊन, अरे अनेक रत्न तू भोगतोस. इंद्र घाबरला, इंद्र पद मिळालं, स्वर्ग मिळाला, पृथ्वी मिळाली, सागर घाबरला, अनेक रत्न मिळाली, कामधेनू मिळाली, उच्च श्रवा घोडा मिळाला. पण हे स्त्री रत्न अनोखं आहे, हे तुला मिळालंच. खरं प्रकाराने त्या स्त्री रत्नाला घरात आणून ठेव, पत्नी बनव. कोण सांगताय? चंड मुंड कोणाला? शुंभ निशुंभाला सांगतात. कोणत्याही उपायाने तिला तुमच्या जवळ घेऊन या. तेव्हा शुंभ म्हणतोय, एवढी जर खरंच लावण्यवती असेल तर आपल्या बरोबर ती हवीच. मग त्याने सुग्रीव दैत्य होता, त्याला सांगितलं, तू खूप हुशार आहेस. हे कार्य उत्तम प्रकारे पार पाडू शकतोस. हे कार्य तूच करू शकतोस. हे कार्य तुला करायचंय. तिच्याकडे जा आणि ती काय म्हणते, कशासाठी आली आहे, तिचा हेतू काय, हे तेवढं विचारून ये. आणि तयार झाली तर महाराजांची महाराणी व्हायला म्हणून तिला घेऊन ये. त्या कुरूप स्त्रीला मात्र आणू नकोस, तिला तिकडेच मारून टाक. सुग्रीव दैत्य गेला. दैत्य गेला, बागेत गेला. तिला विचारलं, अगं ही सुंदर स्त्री कोण आहेस, कुठून आलीस, इथे एकटीच का बसलीस, सोबत सिंह आणि कुरूप स्त्री कोण आहे? तेव्हा ती सांगते, तो दैत्य सुग्रीव दैत्य तिला सांगतोय, अगं आमचे महाराज फार मोठे आहेत. त्यांचं राज्य त्रैलोक्यावर आहे. कोणाला सांगतोय? त्रैलोक्याच्या जननीला सांगतोय. त्यांचं राज्य त्रैलोक्यावर आहे. त्यांची राणी हो, सुखी होशील. इंद्रचंद्रदेव तुझ्या पायाशी लोळण घेतील. समुद्रातली सगळे अनमोल रत्न तुझ्या पायाशी पडतील. महाराजांनी तुला निरोप पाठवलाय की तुझी कीर्ती ऐकून मी तुझा आत्ताच दास झालोय. मी तुला शरण आलोय. कृपया राजवाड्यात ये आणि महाराजांची पत्नी हो, त्यांचा निरोप आहे. आणि जर तुला अशी भीती वाटत असेल की मी या पुरुषाशी कसं लग्न करू, तुला वैधव्य येण्याची जर भीती वाटत असेल, म्हणजे विधवा होण्याची जर भीती वाटत असेल, कारण आम्ही क्षत्रिय आहोत, म्हणजेच काय सदा युद्ध करतो. मग तुला जर असं वाटत असेल की मी विधवा होईल अकाळी, त्याची भीती बाळगू नकोस, कारण महाराजांना कोणत्याही पुरुषापासून मरण नाही. त्यामुळे तू अखंड सौभाग्यवती राहशील एवढं जाणून महाराजांशी विवाह कर. स्त्रीला अखंड सौभाग्यवती राहणं यापेक्षा दुसरं सुख काय असू शकते, त्यात तू महाराजांशी विवाह कर. स्त्री ती अंबिका माता गोड हसून त्याला म्हणते, अरे हे सगळं मला ठाऊक आहे. तुझ्या महाराजांची कीर्ती ऐकून तर इथपर्यंत आले. इथपर्यंत येण्याचे कष्ट घेतले, नाहीतर हिमालय सोडून मी इथे कशाला आले असते. त्यांची कीर्ती ऐकली. एवढे महापराक्रमी तुझे राजा, त्यांनी इंद्राचं आसन हिसकावून घेतलं, समुद्राकडून रत्न हिसकावून घेतली, अनेक चांगली रत्न हिसकावून घेतली. मी फिरत फिरत आले या पृथ्वीवरती, त्याच्यासारखा शूरवीर उदार मला कुठेच सापडला नाही. मी देव पाहिले, गंधर्व पाहिले, अनेक राक्षसही पाहिले, पण शुंभ निशुंभासारखे कोणीच नाहीत. म्हणून त्यांची कीर्ती ऐकून इथपर्यंत आले का पती करण्याच्या इच्छेनेही मी झाले. सुग्रीवाला आनंद झाला, पण एक अडचण आहे. या शुंभ निशुंभाला सगळे घाबरतात मान्य, पण लहानपणी काय झालं, मी मैत्रिणींशी खेळत होते आणि खेळता खेळता माझ्या बालबुद्धीला एवढी अक्कल नव्हती आणि मी एक प्रतिज्ञा करून बसले. त्या प्रतिज्ञेच्या मी अधीन आहे. ती जर पुरी झाली तर मी शुंभ निशुंभाशी लग्न करेन. जो कोणी ही प्रतिज्ञा पूर्ण करेल त्याच्याशी मी लग्न करेन. ती म्हणते तेव्हा हुड बुद्धी होती, अक्कल नव्हती. मैत्रिणी
माझ्या रूपाच्या गर्वामुळे माझ्या शक्तीच्या सामर्थ्याचा मला गर्व आला होता, म्हणून मी प्रतिज्ञा अशी केली की जो कोणी पुरुष मला युद्धात हरवेल त्याच्याशी मी लग्न करेन. सुग्रीव दैत्य तिला म्हणते, अगं हा मूर्खपणा सोडून दे, असली कसली प्रतिज्ञा, तू अबला आहेस. ती म्हणते, हो मला माहिती आहे मी अबला आहे, पण प्रतिज्ञा केली आता काय करू, प्रतिज्ञा तर पुरी करावी लागेल, नाही तर माझ्या मैत्रिणींमध्ये हसू होईल. लहानपणी केलेली प्रतिज्ञा आता कळतंय मला चुकीची आहे, पण पूर्ण करावी लागेल. तो म्हणते, अगं युद्ध करशील, तुला लागेल, तुला सहन होणार नाहीत युद्धाचे घाव. ती म्हणते, नाही युद्धच करावं लागेल. कोणीही मला पराभूत करावं, शुंभाने करावं किंवा निशुंभाने करावं, दोघांपैकी कोणीही करावं, जो पराभूत करेल त्याची मी पत्नी होऊन राहायला तयार आहे. तू निरोप जाऊन सांग आपल्या स्वामीला. सुग्रीव पुन्हा आला शुंभ निशुंभाकडे निरोप सांगतोय देवीचा. तेव्हा शुंभ निशुंभ विचार करतात मंत्रिमंडळामध्ये, एवढी सुंदर लावण्यवती युद्ध तरी कसं करावं, तिचा आवाज इतका मधुर आहे, ती किती गोड असेल, तिच्याशी युद्ध कसं करावं. मग त्यावेळेस ठरतं तिची प्रतिज्ञा आहे, समजावून पहिला ऐकायला तयार नाही. मग युद्धच करायचं तर प्रत्यक्ष राजाने कशाला जायचं. त्याचा जो सैन्यातला सैनिक होता धूम्रलोचन, त्याला पाठवण्यात आला. धूम्रलोचनाला सांगितलं, जा काय म्हणते पहा, समजावून पहा, ऐकली तर घेऊन ये. आणि तिच्या मागे जर कोणती शक्ती असेल, तिला हे प्रवृत्त करायला मिळेल, देव असतील, दानव असेल, दुसरा कुठला किंवा जी कोणती शक्ती असेल तिला ठार मार आणि तिला घेऊन ये, पण तिला काही होऊ देऊ नकोस. हा, मग तिच्या सोबत एक शक्ती आहे, ती जर तिला प्रेरणा देत असेल, ती कुरूप स्त्री तिला प्रेरणा देत असेल, तर त्या कुरूप स्त्रीला पहिल्यांदा मारून टाक, तिला राजवाड्यात आणूच नको, फक्त हिला काही होऊ देऊ नको. धूम्रलोचनाला तिला समजावलं, तिला पुन्हा तेच सांगितलं, तू कोमल आहे, सहन होणार नाही. ती पुन्हा पुन्हा तेच सांगते, माझी प्रतिज्ञा ती मला पाळली पाहिजे, मला पूर्ण केली पाहिजे. युद्ध केल्याशिवाय मला विवाह करता येणार नाही. धूम्रलोचन समजावून समजावून थकला. अंबिका बोलली नाही काही. धूम्रलोचनाने सांगितलं, अगं शुंभ निशुंभ महान आहे, त्यांच्याशी लग्न कर. कालिका खत 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 हसू लागेल, त्याला सांगते, अरे तुझा शुंभ म्हणजे रेड्यासारखा, तुझा शुंभ म्हणजे गाढवासारखा, ही म्हणजे सिंहीण, आणि सिंहीण कधी गाढवाशी लग्न करत नाही. धूम्रलोचनाला राग आला. तो म्हटला, अगं कुरूप स्त्री, थांब, तुला आत्ताच मारून टाकतो. मी हिच्याशी बोलतोयस आणि नियम असा आहे, दोन माणसं बोलत असताना तिसऱ्याने मध्ये बोलायचं नाही. युद्ध करण्यापूर्वी काहीतरी समेट घडतोय का पाहावं, म्हणून मी या कमललोचनीशी बोलत असताना, हे कुरूप स्त्री तू मध्ये बोललीच का, थांब तुला आत्ताच मारून टाकतो. म्हणून शुंभाने धूम्रलोचनाने बाण उगारले, पण ते बाण उगारले ते उगरलेले कळायच्या आताच हिने त्याला बाण मारले. धूम्रलोचनाला बाण मारले. त्याला कळलं आता युद्ध अटळ, आता युद्धच करूया, म्हणून तो रागाने धावत धावत आला. बाण खड्ग गदा सगळ्याने युद्ध सुरू झालं. धूम्रलोचन चवताळला. काली माता मारते, अंबिका तटस्थपणे सगळं पाहते शांतपणे. आणि शेवटी तो रागाने चवताळलेला धूम्रलोचन धावत 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 येऊ लागला. कालिका मातेने फक्त हुंकार केला आणि धूम्रलोचन